सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 2 दिवसापासून पावसाने जोरदार तडाखा दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 171.1 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। ती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे वैराग परिसरातील तडवळे भागामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की भोगावती नदी ही दुथडी भरून वाहतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। अतिशय खळखळून हे पाणी जे आहे ते वाहत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर मागच्या 2 ते 3 महिन्यापासून ही जी नदी आहे ती कोरडी पडली होती, मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 8 दिवसापासून जो संततधार पाऊस येतोय आणि मागच्या 2 दिवसापासून पावसानं जो जोरदार तडाखा दिलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतोय की या नदीमधून पाणी जे आहे ते अक्षरशः अमृतासारखं या ठिकाणी वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नदीकाठची जी गावं आहेत मग त्यामध्ये वाळूज असेल, मनगोळे असेल, तडवळे असेल, डोराळे असेल, यावली असेल, इरलेवाडी असेल, इकडच्या गावाला सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाने दिलेला आहे। मागच्या 40 वर्षामध्ये मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं ही नदी कधीच वाहिलेली नव्हती, मात्र इतिहासामध्ये पहिल्यांदाच भोगावती नदी मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं खळाळून वाहत असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि शेतकरी राजांसाठी हे अतिशय सुखद धक्का म्हटला तर तो वावगा ठरणार नाही। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।